दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोलवण देखिला चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैवल्य चक्रवर्ती सम्राट साधकाचे मायबाप योग्यांची मौली भगवान श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिकी यात्रा माता इंद्रायणीच्या पवित्र तीरावर माझे सहकारी हरिभक्तीपरायण माधव महाराज काळबांडे यांनी आयोजित केलेला हा उत्सव या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोती मंडळी माता भगिनी देशाच्या कान्याकोपऱ्यातून उपस्थित झालेले सर्व वारकरी सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज नाथबाबाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू विठ्ठला शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबारायांचं दर्शन झाल्यानंतर आलेला जो अनुभव आहे आलेली जी अनुभूती आहे या ठिकाणी प्रतिपादन करतायत जगातले एकमेव संत आहेत नाथ महाराज की ज्या संतांना प्रत्यक्ष ज्ञानोबारायाचं समाधी स्थळी जाऊन दर्शन झालं विठ्ठला त्यातल्या त्यात या दर्शनाचं रहस्य असं आहे स्वतःहून दर्शनाला जाणं वेगळं आणि ज्यांच्या दर्शनाची आस संपूर्ण जगाला आहे संपूर्ण ब्रह्मांडाला आहे त्या संतांनी स्वतःहून बोलून घेणं हे वेगळं विठ्ठला ज्या साधूचं दर्शन दुर्मिळ आहे त्या साधूनं स्वतःहून दर्शन द्यावं याच्यापेक्षा जीवनामध्ये मिळवायचंय काय माणसाला काय प्राप्त करायचं जे दर्शन सहजासहजी होणं शक्य ज्या दर्शनाच्या बाबतीमध्ये दुर्मिळ मिटले दुर्मिळ
ज्या गोष्टी मिळवणं अवघड आहे त्या अवघड गोष्टीमध्ये सर्वात अवघड संतांची भेट आहे, संतांचं दर्शन आहे. देव सोपा आहे, संत अवघड आहे. विठाला दान उरते गोविंद पै भेटे, परी साधू न भेटे भाग्येन तपश्चर्येन. दान धर्मानं व्रत वैकल्य धारण केल्याने काय प्राप्ती होऊ शकते? भगवंत. म्हणजे भगवंताच्या बाबतीमध्ये सुलभता सांगितली आणि साधूच्या बाबतीमध्ये कठीण गोष्ट आहे. काय नाथ महाराजाचं भाग्य असेल, मला वाटतं देशात एकमेव असे संत आहेत साधूच्या इच्छेनं दर्शन झाले. ज्ञानोबारायाने स्वतः बोलवून घेतलं, नाथा माझ्या कंठाला अजानुरक्षाची मुळी लागली हो. माझ्या समाधी अवस्थेमध्ये समाधी स्थळी मला या अजानुरक्षाच्या मुळीचा व्यत्यय आलाय. मग तो व्यत्यय दूर करण्याचा अधिकारी कोणी मला महाराष्ट्रात तुमच्या व्यतिरिक्त कोणी सापडत नाही. कारण कसं असते, काही गोष्टीला अधिकारी माणसंच लागतात, अनाधिकारी माणसाचं ते कामच नाही. विठाला ज्याचं काम त्याला शोभतंय, जिनो काम उनो थाय आणि बीजा करत होता काय. ज्याचं काम त्याला चांगलं वाटतंय किंवा त्याचा तो अधिकार असतो, अनाधिकारी माणसं काय ते काम करू शकतो? काय कळणार आहे त्याला माऊली काय? आज जर तुम्हाला एखाद्याला संधी दिली विवरामध्ये जाऊन घ्या दर्शन माऊलीचं, वाटतं का तुम्हाला दर्शन होईल म्हणून? इतके डोळे चांगले येतोय आपले. विठाला विठाला हो, बरबटून गेलेले डोळे, बरबटून. जे डोळे देव आणि संत दर्शना इतकं भाग्यवान नाही आहेत, ज्या डोळ्याला फक्त विषयाची दृष्टी, विकाराची दृष्टी आहे, ते काय साधू बघतील. आता जर सीसीटीव्ही नेऊन सोडले ना तिथं विवरामध्ये, सीसीटीव्ही आज आता शासनाकडे भरपूर तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, विज्ञानाने भरपूर प्रगती केलेली आहे. पण मला असं वाटतंय का तुम्हाला त्या सीसीटीव्ही मध्ये, ते सीसीटीव्ही खाली जर तिथं ज्ञानोबारायाच्या समाधी स्थळापर्यंत नेऊन पोहोचवले तर ज्ञानोबारायाची मुद्रा, ज्ञानोबारायाची मूर्ती, ज्ञानोबारायाची समाधी स्थिती त्या सीसीटीव्ही मध्ये दिसल वाटते का तुम्हाला? जाऊन पहा बरं तुम्ही. हे यंत्रबिंत्र सर्व तिथं फिकेत. विठाला काय शक्य आहे ते? मध्यंतरी प्रयत्न पण झाला होता तसा, वारकऱ्यांनी विरोध केला त्या गोष्टीला. तुमचं तंत्रज्ञान आम्हाला मान्य आहे, विज्ञानाच्या क्रांतीला, विज्ञानाच्या प्रगतीला आम्ही धन्यवाद देतो, पण तुमचं विज्ञान तुमच्याजवळ, आमचं अध्यात्म आमच्याजवळ. आमची श्रद्धा आहे. संजीवन समाधी आहे ज्ञानोबारायाची, आजही ज्ञानोबारायाचं भजन चालू आहे.
संजीवन समाधी ज्ञानोबारायांची. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ चंदू, हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळ चंदू, समाधी बैसले निर्वाण बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू. आमची श्रद्धा आहे. ज्ञानोबाराय आजही संजीवन अवस्थेमध्ये महाराजांची ज्ञानोबारायांची भावमुद्रा भजन सुरू आहे. मध्यंतरी प्रयत्न झाल्यानंतर वारकरी संप्रदाय पायरीला उभा राहिला. वैज्ञानिक लोक ते तंत्र यंत्र घेऊन आले होते, आम्हाला पाहायचंय प्रत्यक्ष ज्ञानोबारायला, आमच्याकडे तशी यंत्र आहेत. वारकरी संप्रदायानं सांगितलं तुम्हाला जर प्रवेशच करायचा असेल अगोदर आमचं रक्त सांडलं मग तुम्हाला प्रवेश मिळेल. माग फिरले लोक ते. तुमच्या यंत्रतंत्राचा विषय नाही आहे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय प्रत्यक्ष परमात्मा आहे, प्रत्यक्ष देव आहे. देव असा यंत्रतंत्रानं जर दिसला असता तर मग या तपश्चर्याला काय अर्थ राहिला असता. विठाल आणि म्हणून संत भेटणं, संतांचं दर्शन होणं दुर्लभ गोष्टी बदला विषय. सोप्या आहेत त्या गोष्टी मला सांगा नाही. त्या रस्त्याला आपण जाऊ शकत नाही. पण काय भाग्यवान आहेत नाथ महाराज. नाथ महाराजाला स्वतः ज्ञानोबारायांनी बोलवून घेतले. त्या काळामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर एक मध्यंतरी महाराष्ट्राचा असा काळ गेला. ज्ञानोबारायासारखं नामदेव महाराजासारखं नेतृत्व मिळायला मला वाटतंय ज्ञानोबारायाच्या नंतर नाथ महाराजापर्यंत येणारा काळ बदली म्हणजे 2-250 वर्षाचा काळ गेला. 300-350 वर्षाचा काळ गेला. ज्ञानोबारायासारखं महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला नेतृत्व मिळायला वेळ जाईल. कारण काय, नेतृत्व क्षमता असलेली माणसं समाजामध्ये थोडे निर्माण होतात. नेतृत्व कॅप्टनशी कोणाला जमत नाही. कॅप्टनशी करता सर्व गुण संपन्नता लागते. कॅप्टन शब्द कळतंय. कर्णधार, कर्णधार कोणालाही होता येत नाही. त्याच्याकडे सर्व गुण क्षमता असावी लागते, निर्णय क्षमता असावी लागते आणि सर्व समावेशक भूमिका त्याची असावी लागते. तळागाळातल्या लोकांपर्यंत, उंच लोकांपर्यंत त्याची बैठक विचाराची चांगली असावी लागते. त्याला हार जीत सवय राहावी लागते. सवय कशाची? हार जीत सगळं माहित पाहिजे. दोन्ही स्थितीमध्ये त्याची चित्ताची विचलता होता कामा नाही. जो यता लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसी न सुके समुद्र जैसा. समुद्रावर जसा पावसाचा आसर होत नाही, पाऊस कमी झाला म्हणून समुद्र आटत नाही आणि पाऊस जास्त झाला म्हणून समुद्र आळंदीला येत तो डगमगत नाही. त्याची स्थिती कायम असते. तसं साधूचं जीवन असलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून विचाराची बैठक एवढी मजबूत पाहिजे की त्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा ग्रंथामध्ये लिखित झाला पाहिजे. ही नेतृत्व क्षमता आहे. जयाचे भिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, स्वदेह सच्चिदानंद का न व्हावे. नाथ महाराजांची नेतृत्व शक्ती, नाथ महाराजांची निर्णय शक्ती. एक मध्यंतरी 350 वर्षाचा काळ आणि 350 वर्षानंतर ज्ञानोबारायाच पुन्हा आपल्या पैठणला अवतारला आले. असा आमचा वारकरी संप्रदायाचा संपूर्ण श्रद्धेचा भाग आहे. ज्ञानी याचा एका, नाम याचा तुका. आमचं असं म्हणणं आहे ज्ञानोबारायच कोण आहे? नाथ महाराज आहेत. नामदेव महाराजच कोण आहेत? तुकाराम महाराज.
ही आमची श्रद्धा आहे वारकरी संप्रदायाची. 300-350 वर्षाचा काळ या घनघोर अरण्यामध्ये, या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबराय समाधिस्थ झाल्यानंतर या अजान वृक्षाची मुळी, अजान वृक्ष फार फार पुरातन वृक्ष आहे. समाधीच्या वेळी सुद्धा हा वृक्ष तिथं होताच. पिंपळण हा पूर्वीचाच वृक्ष आहे. या अजान वृक्षाचं फार महत्व आहे. ज्या या भूतलावर जे काही सृष्टीमध्ये जे काही दिव्य वल्ली आहेत, दिव्य वृक्ष आहेत, त्या दिव्य वृक्षामध्ये हे एक अजान वृक्ष आहे. या अजान वृक्षाचे पानं खाऊन जर पारायण केलं अजान वृक्षाचे पान जो भक्षून करील अनुष्ठान तया होय ज्ञान येथ संशय नाही. ज्ञानोबरायांच्या या अजान वृक्षाची महती अशी आहे, या पारायणासाठी जर मनुष्य तिथं बसला आणि त्यानं अजान वृक्षाचं पान खाऊन जर पारायण केलं, नागिनीचं पान नाही, अजान वृक्षाचं पान असं आहे, दिव्य दिव्य असं म्हणतात. जर यदा कदाचित अन्न नाही मिळालं, अजान वृक्षाच्या पानावर सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो असा वृक्ष. या अजान वृक्षाच्या या पानानंच तर ज्ञानोबरायला काही दिवस काढावं लागले. आळंदीतून वाळीत टाकल्यानंतर सिद्धबेटामध्ये ज्यावेळी वास्तव्याला गेली ही भावंड, कशाच्या जीवावर जगले? भिक्षेला सुद्धा गावात प्रवेश निषेध होता. जगले कशाच्या जीवावर? फक्त कशाच्या जीवावर जगले? आपल्या ज्ञानोबरायला माऊलीला तारलेच. कोण तारले? या पानानं तारले. पानं खाऊन दिवस काढले. हो नाही का? तुकोबराय सुद्धा भाषा आहे. पाहून या झाडे वरबडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. पाला खाऊन दिवस काढले. आम्ही पालात आहेत पण खायला पाला नाही. खायला काय? पंचपक्वान आहेत, राहायला पाल आहे. ते बी नवी घेतले म्हणा. चांगलंय. राहायला निवारा कसा आहे काय हे सगळ्या गोष्टीपेक्षा हा अजान वृक्ष कसा आहे याला महत्व आहे. पण तो दिव्य वृक्ष ज्यावेळेस नाथाच्या ज्ञानोबरायच्या कंठाला त्याची मुळी लागली, ती मुळी काढण्याकरता ज्ञानोबरायाने स्वतः माऊलीला नाथ महाराजाला बोलून घेतलं. संतांचं आमंत्रण वेगळं हो. हे असे लोचत रोजच आपल्याला आमंत्रण यायलेत, आवतन यायले. त्या आमंत्रणा करता का विठाला? तुमची किंमत कोणी केली याच्यावर महत्व आहे. काही काही ठिकाणं असे असतात, आपण तिथं गेलो की त्यांची किंमत होती आपल्यामुळं, त्यांचा मोठेपणा होता आपण तिथे गेल्यावर. काही ठिकाणं असे असतात. पण काही काही ठिकाणं असे असतात, आपण गेल्यामुळं आपलं पोझिशन होत नाही, आपलं पोझिशन होण्यामुळे जायचं असतं. काही काही ठिकाणं असे असतात, आपण तिथं गेल्यानंतर आपली प्रतिमा उजळून निघते, असं स्थळ आहे आळंदी. बरं, दुसरी गोष्ट, आपली प्रतिमा उजळून निघण्या इतकी आपण महान आहोत की नाही माहित नाही, आपलं वेगळं आहे. पण ज्ञानोबरायांना स्वतः नाथाला बोलून घेतलं म्हणजे नाथ महाराजाची प्रतिमा उजळायचं काय कारण आहे? पहिलीच प्रतिमा असेल तेव्हा निमंत्रण आलंय ना. निमंत्रण कोणालाही कसं येईल मला सांगा. तसं लागल ना सामर्थ्य त्याच्यामध्ये, त्या निमंत्रण देणाऱ्यामध्ये.
आणि ज्याला द्यायचं निमंत्रण त्यांना तर त्यांच्यात बी तसं सामर्थ्य लागेल. काय नाथ महाराज सामर्थ्य असेल बघा. देव स्वतः बोलवत आहेत आणि म्हणून नाथ महाराज आले. आणि आल्यानंतर नाथ महाराजांनी प्रत्यक्ष ज्ञानोबारायचं स्वरूप पाहिलं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे. साधूची दिव्यता आणि भगवंताची दिव्यच्या दृष्टीला पडायला खरंच भाग्य लागते. कदाचित आमचं जर आपल्याला जर भाग्य लाभलं ना साधूच्या जवळ जायचं, तिथली दिव्यता दिसतच नाही. आपल्याला काय दिसते? तिथली दिव्यता दिसत नाही. मग तिथं आपण दुर्गुण काढतो. आणि म्हणून संतांच्या जवळ राहूनही काही उपयोग नाही. ज्या नाथ महाराजाला ज्ञानोबारायांनी पाचारण केले, ज्ञानोबारायाला माहित होतं नाथांच्या विचारशक्ती काय, नाथ महाराजांची गुणवत्ता काय. आल्यावर प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी दर्शन दिलं. काय सुचिरभूत असतील ते नेत्र, काय शुद्धता असेल त्या दृष्टीमध्ये. आज आम्ही एखाद्या साधू संतांच्या सहवासात जरी राहिलो ना, आमच्या ती दृष्टीच नाही तर राहून काय उपयोग आहे मला सांगा. दृष्टीच नाही. मी तर म्हणलो आम्हाला जरी आता बोलवलं माऊलीनं या बरं, आम्ही आपली फक्त चक्कर होईल, पण आपण काय असं म्हणणार नाहीत की आज मला ज्ञानोबारायचं दर्शन झालं. तेवढी लागल ना शक्ती. आपल्या दृष्टीमध्ये दोष आहेत काय संत दिसते. संत दर्शन होणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. तितकं सोपं नाहीच, पण काय भाग्यवान असतील नाथ महाराज. नाथ महाराज म्हणले काय माझ्या जीवनामध्ये आज दिवस निघालाय, प्रत्यक्ष ज्ञानोबारायचं दर्शन झालंय. म्हणून त्या दिवसाला नाथ महाराजांनी धन्यवाद दिलाय पहिल्या चरणामध्ये. संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. नाथ महाराज म्हणले काय माझ्या जीवनामध्ये दिवस चांगला निघालाय. महाराजांनी धन्यवाद दिलाय त्या दिवसाला. माणसाच्या जीवनामध्ये काही दिवसच असा सोन्याचा निघतंय, ते दिवस माणूस विसरतच नाही कधी. आणि काही काही असे दिवस निघतील त्याची आठवण सुद्धा काढा वाटत नाही. एवढा काय माझ्या जीवनामध्ये असा दिवस यायला नव्हता पाहिजे असं वाटते. असा एखादा दिवस असते माणसाच्या जीवनामध्ये, काय पाप केलं होतं की वाटते, काय नशिबाला हे दिवस असा, हे असं होऊन निघल आणि असं होईल असं माणसाला त्याची खेद वाटते. एखादा दिवस असा निषेध असते, त्या दिवशी निषिद्ध दिवस असते. काहीतरी दुर्घटना घडलेली असते, आकस्मिक एखादी गोष्ट घडलेली असते, अकाली एखादी गोष्ट घडलेली असते की जी होऊ नये. ते दिवस माणूस विसरतच नाही कधी. ते दिवस निघाला की माणसाला असं किती वर्ष जरी झालं तर धस्कन होते. काही काही गोष्टीच असतात तसे. करता पुरुष जातो घरातला, अपघात होते.
आता माणसं बाकी काही विसरते, किल्लारीचा भूकंप विसरतेत का? विसरतेत का भूकंप? कधी झाला होता? 1993 म्हणले की माणसं म्हणजे हा भूकंप झाला. पण या दिवशी गणपती उत्सवाचे त्या परिसरातले जेवढे लोक आहेत ना त्याला विचारा ना, आठवते का नाही दिवस? ज्याच्यावर काय होती, ओढ होती का, त्यालाच कळते काय त्या दिवसाची निषिद्धता असते. विठाला काही दिवस माणसामध्ये भय निर्माण करतात, काही दिवस माणसामध्ये आधोगतीला न्यायचे लक्षण असतात. ते दिवसच आठवा वाटत नाही. असा एखादा दिवस येतो माणसाच्या जीवनामध्ये की त्या वेदना, ते दिवस आठवल्याबरोबर त्या वेदना जागृत होत्यात, नाव काढा वाटत नाही त्या दिवसाची. असे काही काही दिवस घातक माणसाच्या जीवनामध्ये येतात. तसे दिवस येऊ नये याच्यासाठी चांगलं कर्म करावं लागतं. चांगलं कर्म जर केलं ना, तसा दिवस जरी आला तरी ते संकट, त्याची तीव्रता तेवढी बाधक राहत नाही, त्याची तीव्रता थोडी सौम्य होते. माणसं म्हणतात काळ आला होता पण काय आली नव्हती, वेळ आली नव्हती. काही काही आपल्याकडचे लोक तर म्हणतात आलता आभाळ, आलत संकट, पण कसं गेलं? कानावून गेलं. म्हणजे कान शब्दाचा अर्थ जोळून गेलं. विठाला काही दिवस असे बेकार असतात. खरं सांगू तुम्हाला, काही काही दिवस असे धुनकारल्यावानी वाटतात. काही वेदना घडणाऱ्या त्याची चाहूल लागते चांगल्या माणसाला, काही गोष्टीची चाहूल लागते. जर व्यत्यय येणार असेल, काही बाधा निर्माण होत असेल, काही नुकसानीचं काही असेल तर त्याची चाहूल लागते काही चांगल्या लोकांना. फक्त ते व्यक्त करत नाहीत, चाहूल लागते. साधू संताला सगळं कळते तुमच्यातलं काय होणार आहे, ते म्हणत नाही, गप्प बसते. व्यक्त केल्यावर धसकीनच माणसं मरतील ना. इथं बसलेला प्रत्येक माणूस कधी मरणार आहे मी आता सांगू शकतो. कोणाचं मरण सांगायचं? म्हणजे आताच मरतील की मग तिकडे येऊन विचारा, सांगतो. विठाला काही दिवसाची चाहूल लागत असते, पण ते दिवस असा येईल असा माणूस विचार करत त्याची चाहूलच सांगितलेली आहे त्या दिवसाची. मलाच कळते असं नाही, तुम्हाला या सगळ्याला कळते. त्याचा स्वतंत्र अभंगच आहे त्या दिवसाचा. कोणत्या दिवसाचा दिवस कळते का? काय जेवण आले, कशाचं जेवण आलं? अंधारात नाही, दिवसा नाही, दिवसाचं जेवण आलं. ते दिवस समजला का? ते दिवस तुमच्या जीवनात कधीच येऊ नये असं वाटतंय का नाही? खरं सांगा. पण ते दिवस आल्याशिवाय, तर माणूस आहे ना देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी. नाही म्हणलं तरी तुमच्या जीवनामध्ये तो दिवस उजडल्याशिवाय राहत Thank you.
निंदा मरण सांगते उपजते मरते सवेचिते. पण एक सांगतो तुम्हाला, तो दिवस तुमच्या जीवनात ज्या दिवशी उजळेल ना, तुम्ही राहत नाही बरं ती दिवस बघायला. कळते तुम्हाला? फक्त कोणचा दिवस समजायला का नाही तुम्हाला? जित्ता असल्यावर कवा वारं घालीत नाही त्या. कधी हवा आहे ती वारं घालणं जे आहे का, ते जे मड बसवलेलं असते का, ते ढाळजत बसवित नाहीत. म्हणजे असं बाहेर बैठकीत बसवित नाहीत. कुठं बसवितात? असं लादणी ह्याच्यात त्याच्यात. तिथं होती गरमी. आणि मग मला आता समजलं की ती हवा त्याला नाही, ह्याला असे घेतायत बरं दिसत नाही म्हणून हे आशे बरं देत नाही. आशे करता करता आपल्याला हवा लागा. हवा त्याला काय, त्या लाकडाला काय गरमी व्हायची का त्या बांधलेल्या? हवा त्याला नाहीच आहे ती. असं आहे, त्याचा अभ्यासच नाही तुम्हाला. ते दिवस आठवा वाटतंय तुम्हाला? अगा मर हा बोल न सहाती. दुसऱ्याने एखाद्या माणसानं जर आपल्याला तो शिवी दिली तर मरण शब्द जर निघाला तर माणसाला राग येतो. पण तो दिवस तुमच्या जीवनात उजडल्याशिवाय राहत. आणि तुम्ही गेल्याचं जे दिवसाचं जे दुःख आहे, त्या मागच्या पिढीला विचारा काय दुःख आहे. ज्या दिवशी कुंकू गेलं की नाही, तो दिवस कधीच विसरू शकत नाही ती माय माऊली. विठाला ज्या दिवशी कुंकू सरलं त्या दिवशी तिच्या जीवनामध्ये अंधार दिसतो सगळा डोळ्याच्या समोर. काय दिसतो? अंधार. आणि मग ती रडता रडता तिची माय माऊली आहे की नाही, त्या मड्याकडे बघून, त्या प्रेताकडे बघून काय म्हणते? काय दिवस दाखिला हो मला तुम्ही. थकलेला असल्यावर काय नाही, थकलेला असल्यावर बरं झालं म्हणल्या, पिकलेलं पान होतं त्याला लई बेजाऱ्या होऊ लागल्या, दुखणं भानं होतं. बरं झालं माय. रडतावळे उगं थोडं रडत्यात की पुन्हा काही नाही. पण तर तारुण्यामध्ये जर कुंकू सरलं की नाही, त्या दिवशी ते दिवस कधीही ती मायमाऊली आठवू शकत. असे दिवस काही असतात माणसाच्या जीवनात की ती माणूस विसरूच शकत नाही. फार मोठे नुकसान होतं त्या दिवशी, फार मोठं नुकसान. ज्या दिवशी फार मोठं नुकसान झाले तो दिवस माणूस विसरू शकत नाही. विठाला संसारातले काही दिवस आहेत वो असे की नुकसानच घेऊन येतात. काय घेऊन येतात त्या दिवस निघाल्याबरोबर? काय नुकसान काय येते? फक्त नुकसानच. मग अशा नुकसानीत तुम्ही त्या खंत करत बसण्यापेक्षा, खेद करत बसण्यापेक्षा तुमच्या जीवनामध्ये दिवस चांगला निघावा असं वाटतंय का? लोक म्हणले हो, मग आळंदीला या. विठाला विठाला काही दिवसाला धन्यवाद दिलाय माणसाने, महाराज साधू संतांनी. का? परमार्थाला हे दिवस जर पोषक जर निर्माण झाले ना, त्या दिवसाला साधू संतांनी ग्रंथामध्ये धन्यवाद दिले. धन्य दिवस आली राजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. ज्या दिवशी तुमच्या देवाचं नाव तोंडाला आलं तो दिवस कसा आहे? धन्य आहे. धन्यवाद द्यायला पाहिजे. काय दिवस सोन्याचा निघालाय म्हणून. भजन आलं तोंडाला. आता दिंडीमध्ये काही काही असे माग तरी चलतेत नाही तर पुढे तरी चलतेत. भजन म्हणलं की त्याला असं बांधून घातल्यावर होते. मग त्यांच्याकरता आम्ही काय केलं, यंदा एक युक्ती काढली. जप करायची यंत्र आणले, जप करायचे. असे बारीकच राहते. असं ह्या बोटात घातलं की ह्या बोटानं असं त्याचं बटन दाबायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेव्हा हे असं हे असं बसल्या बसल्या या पोरा सोराला बरं आहे, त्याची बॅटरी बी लवकर उतरत नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एका एका पोराने आमच्या दिंडीतल्या 10-10, 20-20, 30-30 हजार दिवसाचा जप बर का. 2-3 दिवसाचा नाही, एका दिवसाचा 10-10, 5. तुझा किती झालाय?
13,000 झालाय टँकरचा ड्रायव्हर. त्याला विचारलं कधी असं भजन केलं का? म्हणला जन्मात तोटाला आला नाही. असे सगळे 100-200 आणले आता आम्ही यंत्र. महिला मंडळी भरपूर आहेत ज्या चलता चलता बोलत होत्या, आलूची भाजी माय पातळच झालती, अशीच झालती, तिखटच झालती. ते पातळपणा बंद, तिखट बंद. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. खरे सांगा तुम्ही माऊलीच्या दारात येत, नाम घेता वाट चालली, यज्ञ पाऊला पाऊली. त्याच्यापेक्षा दिवस तुमच्या जीवनात कोणता सुखाचा आणायचा, कोणता दिवस चांगला यायचा होता अजून तुमच्या दिवसात? भजन आलं तोंडाला तो दिवस धन्य आहे. कुठेही धन्यता आली नाही संप्रदायामध्ये, दिवसाला धन्यता आहे. परमार्थामध्ये जर तुम्ही आलात त्यालाही धन्यवाद आहे. किंबहुना काही काही गावं अशी आहेत की त्या गावामध्ये साधू पुरुष जन्माला आले म्हणून महाराज त्या गावाला सुद्धा धन्यता दिली. यार नरत्नाची ते खान, जन्मला निदान सावता. तो सावता महाराज जन्माला आले ज्या गावामध्ये त्या गावाला धन्यता दिली. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. शेजारचं गाव आहे कोणचं? देहू गाव. त्या देहू गावामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग आळंदी हे गाव पुण्यभूमी. घ्यायचं होतं मला आळंदीचं, पण माझ्याकडे दुसरं होत. त्याच्यात धन्यवाद यावा ना. विठाला विठाला धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्म्याने ज्या गावामध्ये यावं, प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याचे अंश, परमात्म्याचे अवतार ज्या कुळात प्रगट व्हावे तिथे धन्यता दिली महाराजांनी. साधू संत कुठेही धन्यवाद देत नाही. धन्य दिवस आळंदीकडे आणू दे की मग तिकडे मी गावाचं चाललंय, इंद्रायणीचं कुठं चाललंय? जरा वडवड जरा दम खा. विठाला हे जे गाव आहेत ना, या गावाबद्दल संप्रदायामध्ये जी धन्यता आली तसं या आळंदी सुद्धा तसंच गाव आहे. इथं या आळंदीचा महिमा वर्णन करत असताना इथलं तीर्थ, इथलं दैवत, इथला संपूर्ण गोष्टीचा जो महिमा आहे महाराज, तुम्ही आम्ही एखाद्याला धन्यवाद देणं, तुम्ही आम्ही एखाद्याच्या घराला शाबास म्हणणं, एखाद्या चांगलं म्हणणं, एखाद्या घरच्या माणसाला शाबासकी देणं काय नव्हतं. ज्या ज्ञानोबारायाचा ज्या कुळामध्ये जन्म झाला, ज्या मायबापाच्या पोटी जन्म झाला, त्या ज्ञानोबारायाची ती महिमा लक्षात घेता, ज्ञानोबारायाची ती उंची लक्षात घेता, देवाच्या रुक्मिणी मातेच्या मुखातून धन्यवाद निघावा.
मानसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी आणि धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधत असताना रुक्मिणी मातेचं जे हृदय गहिवरून आलं आणि त्यांनी सांगितलं की या गावाचा काय महिमा आहे, या मायबापाचा काय महिमा आहे, की महाराज आईसाहेबाच्या मुखातून धन्यवाद निघणं कोणाकरता येतो? ज्ञानोबारायाकरता. ज्ञानोबारायाच्या बाबतीमध्ये देवानं रुक्मिणी मातेनं धन्यता व्यक्त केली. आता संतांनी सुद्धा ज्ञानोबारायाच्या बाबतीमध्ये, या तीर्थाच्या बाबतीमध्ये, ज्ञानोबारायाच्या बाबतीमध्ये धन्यता व्यक्त केलेली. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. काय गावाचा महिमा आहे, काय संतांचा महिमा आहे, काय तीर्थाचा महिमा आहे की ज्या देवाच्या रुक्मिणी मातेच्या मुखातून धन्यवाद निघावा, साधू संतांच्या मुखातून धन्यवाद निघावा. महाराज ती काय महिमा असेल या तीर्थाचा मला सांगा ना, काय महिमा या माऊलीचा. या मला वाटतं या अभंगामध्ये सगळा धन्यवादच आहे. बरोबर आहे. धन्य धन्य वृक्ष आजांपासून जी सुरुवात होती. ज्ञानदेवा समाधान, काय शक्ती आहे बघा. ज्ञानोबारायाच्या बाबतीमध्ये, या महापुरुषांच्या बाबतीमध्ये, या संतांच्या बाबतीमध्ये जी धन्यता व्यक्त झाली, धन्यवाद प्राप्त झाला, तेवढी उंची ज्ञानोबारायाची मोठी. आणि म्हणून संतांनी जी धन्यता दिलेली आहे, दिवसाला धन्य का धन्यता मानलंय, संतांनी धन्यता दिवसाला का दिली, तो दिवस तशी धन्यता त्यांच्या जीवनामध्ये काही घेऊन आला ना शिदोरी. नाथ महाराजाला ज्ञानोबारायाचं दर्शन झालंच नसतं तर ज्ञानोबारायाने धन्यता दिली असते. महाराज संतांचं दर्शन जीवनामध्ये सर्वात मोठा लाभ आहे, देवापेक्षाही. विठाला विठाला धन्याजी दीन झाले संताचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. हे संतांचं देण आहे म्हणून धन्यवाद निघतंय मुखातून. झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. धन्यता का द्यावी संतांच्या दर्शनात, त्याचं रहस्य या शेवटच्या चरणामध्ये दडलेलं आहे. दसरा त्याच दिवशी निघतंय आणि दिवाळी त्याच दिवशी प्राप्त होते. संतांच्या दर्शनामध्ये नेमकं असं काय दडलंय की धन्यवाद दिलाय त्यांच्या दर्शनाला. त्याचं कारण असं आहे, आपला दसरा काढायची ताकद आहे. दसरा म्हणजे कशाचा दसरा? आपल्या घरचे गाडगे मडके कपडा लत्ता धुवायला बोलवायचं का त्याला? मग कशा करता? आपले जे 10 इंद्रिये मळालेले आहेत ना, त्याला निर्मळ करायचे ताकद फक्त साधू संत. ऐसे बळ नाही आणि काचे अंगीन तप तीर्थ जगी. तुमचा दसरा काढायची ताकद तिसऱ्यात नाहीच, फक्त संतामध्येच तुमचा दसरा काढायची ताकद आहे. तुम्ही कसे जरी असले, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुमचे दोष न पाहता तुमची दोष दुरुस्ती करायची ताकद त्यांची. जे खळांची व्यंकटे सांडू, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे खळ माणसं
कोणालाच आवडत नाहीत, दुर्जन माणसं कोणालाच आवडत नाहीत, पण दुर्जन जरी आळंदीत आला तर त्याला सज्जन कसं करायचं हे फक्त माऊलीला माहिती आहे. आणि म्हणून ज्या दिवशी अशा दुर्जनाचा सज्जनामध्ये जर काय झाला, बदल झाला, तर त्यानं खरंच म्हणावं का नाही आजचा दिवस कसा निघाला. धन्याजी दीन संत दर्शनाचा, संतांच्या दर्शनामध्ये धन्यता नाथ महाराजांनी का दिली, कारण ते दर्शन दुर्मिळ आहे. नाथ महाराज म्हणले मी भाग्यवान आहे, त्या देशात मी एकटा भाग्यवान आहे की प्रत्यक्ष ज्ञानोबारायाच्या समाधीच्या स्थळापर्यंत जाऊन पोहोचू शकलो. आणि तेही मी माझ्या मनानं आलो नाही, मला कोणाचं निमंत्रण आले, माऊलीचं निमंत्रण आले. आणि ज्याला माऊलीचं निमंत्रण आले, ज्यांना, ते किती भाग्यवान असतील. महाराज तुम्ही आम्ही सुद्धा आलोत ना, आपण खरंच भाग्यवान आहे. समाधी दृष्टीला पडले ना आपल्या, इतके सुद्धा काही काही माणसं भाग्यवान नाहीत, आभागी आहेत, तिथपर्यंत सुद्धा गेले नाहीत. काही काही माणसं पहिल्यांदाच आळंदीत आलेत, याच्या अगोदर आलेच नाही. आणि काही काही तर आळंदी कुठे काही माहीतच नाही, ते काय करतील त्यांचा प्रारब्धच नाही. तसं तर आपण स्वतःला कसं समजा, भाग्यवान समजायचंय, भाग्याचा उदय. आणि ते हे जोडी आपलं भाग्य उदयाला आलंय, ज्ञानोबारायाच्या समाधीचं, प्रत्यक्ष ज्ञानोबारायाचं आपल्याला दर्शन झालंय. आणि म्हणून संतांच्या दर्शनामध्ये माणसाचं जीवन परिवर्तन होतं, म्हणून त्या दर्शनाचं महत्व अलौकिक आहे. आणि ती स्थिती नाथ महाराज म्हणले माझ्या जीवनामध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी खरंच आजच्या दिवसाला काय दिलाय, धन्यवाद दिलाय, की आज मला काय झालंय, धन्याजी दीन संत दर्शनाचा. माझ्या जीवनामध्ये आज संतांचं दर्शन झालंय. आता त्या दर्शनानं काय फायदा होतो, ते काही फायदा मी माधव महाराज इथं सांगू शकत नाही. आता फायदा मला पुढच्या एका ठिकाणी जावं लागणार आहे. तो फायदा तिथं 5 वाजता सांगितला होता, आता 5 वाजून पुढे सरकले असते. नेमकी वारीतच घडी बंद पडली, म्हणजे कीर्तन जास्त व्हावं, काय जास्त व्हावं म्हणून 5:15 म्हणजे पुढं 5चा वेळ आहे. माधव महाराज समाधान झालंय का तुमचं? झालंय ना समाधान? नाही झालं आता, नाही आता यावर्षी इतकंच आम्ही प्रयत्न केला लवकर यायचा, पण हे नाहीच झालं. भेटायला येतात लोक, पूर्ण जे काही आवडी ओळखीचे लोक आहेत ते मुद्दाम भेटायला येते. काही लोकांच्या त्या कीर्तनाचं काही पॅम्पलेट हे ते असतं. या समाधी सोहळ्यामध्ये सगळीकडे कीर्तनाला मला जाताच येत नाही. लोक ते पत्रिका द्यायला येते, तारखी घ्यायला येते, पण मी हळूहळू चालू केले. नाही तर पहिलं होतं का तुमचं, चला बाबा एवढे लोक होतात, आपल्यालाही भजन घडतंय, आपल्यालाही नामस्मरण घडतंय, तारखीत आता फोनवर बी देता यायला. आणि तारखी कुठं आपल्याला नव्या घ्यायच्यात, पहिल्या सरण उग का आता तर चालावं लागते, लोकांची मर्जी सांभाळावं लागते. मला पुढे जाणे, संतांच्या दर्शनाची महती लक्षात घ्या. नाथांनी जर, पैठणच्या नाथ महाराजांनी जर त्या संतांच्या दर्शनाचं महत्व आपल्याला सांगितलं असेल, आपण या गोष्टीचं लक्षात घेऊन इथं नतमस्तक झालं पाहिजे. विठोबा रखुमाई